नमो बुद्धाय. जय भीम. बंधू आणि भगिनींनो, आज आपण अतिशय प्रेरणादायक कथा जाणून घेणार आहोत. तर कथेचं नाव आहे, विशाखाने भगवान बुद्धांकडून कोणते 8 वर मागितले आहे. भगवान बुद्धांच्या काळात अनेक उपासक उपासिका होऊन गेल्या. त्यांच्यामध्ये एक नाव आजही अत्यंत आदराने घेतले जाते, ते म्हणजे विशाखा. विशाखा हे केवळ श्रीमंत नव्हती, तर ती दान, करुणा आणि प्रज्ञेची मूर्ती होती. भगवान बुद्धाने तिला उपासिकांमध्ये अग्रस्थानी असे गौरवले. पण तुम्हाला माहिती आहे का, एकदा विशाखाने भगवान बुद्धांकडे संपत्ती, सुख किंवा वैभव मागितले नाही. तिने असे 8 वर मागितले, जे आजही संपूर्ण मानवजातीला दानधर्माची आदर्श शिकवतात. तर चला मग ही कथा ऐकूया. एकदा विशाखाने भगवान बुद्ध आणि संघाला आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले. अत्यंत श्रद्धेने तिने सर्व भिक्षूंना भोजन वाढले. भोजनानंतर ती भगवान बुद्धांसमोर नम्रतेने बसली आणि म्हणाली, भगवान, मला आपल्याकडून 8 वर मागायचे आहेत. भगवान बुद्ध हसून म्हणाले, विशाखे, तथागत कोणालाही विचार न करता वर देत नाहीत. आधी सांग, ते वर कशासाठी आहेत? विशाखा म्हणाली, भगवान, मी जे मागणार आहे ते माझ्या स्वार्थासाठी नाहीत. ते संघाच्या सेवेसाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी आहे. भगवान बुद्ध म्हणाले, सांग विशाखे. तिने पहिला वर मागितला, भगवान, वर्षावासानंतर भिक्षूंना नवीन चिवर वस्त्रे देण्याचा अधिकार मला मिळावा. ती म्हणाली, जुनी वस्त्रे फाटलेली असतात. नवीन वस्त्रे मिळाल्याने भिक्षू आनंदाने साधना करतील. भगवान बुद्ध म्हणाले, साधू, हा उत्तम विचार आहे. दुसरा वर मागितला, दूरवरून आलेल्या भिक्षूंना भोजन देण्याची संधी मला मिळावी, कारण प्रवास करून आलेले भिक्षू थकलेले असतात. तिसरा वर मागितला, दूरच्या प्रवासाला निघालेल्या भिक्षूंना प्रवासापूर्वी भोजन देण्याची संधी मला मिळावी. चौथ्या वर मागितला, आजारी भिक्षूंना औषधे व पौष्टिक भोजन देण्याची संधी मला मिळावी. विशाखेला माहिती होते की आजारी व्यक्तीची सेवा करणे म्हणजे धर्मसेवा आहे. पाचवा वर मागितला, आजारी भिक्षूंची सेवा करणाऱ्या भिक्षूंनाही भोजन देता यावे, कारण सेवा करणारा स्वतः उपाशी राहू नये. सहावा वर मागितला, भिक्षूंना आवश्यक औषधांचा कायम साठा ठेवण्याची संधी मला मिळावी, जेणेकरून कोणालाही औषधावाचून त्रास होणार नाही. सातवा वर मागितला, भिक्षूंना रोज सकाळी पौष्टिक पेय देण्याचा अधिकार मला मिळावा. ही पेय आरोग्यदायी उपयुक्त होतो. आठवा वर मागितला, भिक्षुणींना स्नानासाठी आवश्यक वस्त्रे देण्याची संधी मला मिळावी. विशाखा म्हणाली, स्त्रियांची लज्जा राखली गेली पाहिजे. भगवान बुद्ध अत्यंत प्रसन्न झाले. ते म्हणाले, विशाखे, तू स्वतःसाठी काहीही मागितले नाहीस, तू संघाच्या कल्याणासाठी मागितले आहेस. हे सर्व वर तुला दिले जातात. भगवान बुद्धाने तिच्या ज्ञानाचे आणि करुणेचे कौतुक केले. या 8 वराचा असा अर्थ असा आहे की विशाखेला कीर्ती नको होती, तिला संपत्ती नको होती, तिला स्वर्ग नको होता. तिला फक्त एवढेच हवे होते की संघ निरोगी राहावा, साधना करावी आणि धम्म अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवावा. यामुळे तिचे नाव आजही इतिहासात स्वर्णाक्षराने लिहिले जाते. तर विशाखेच्या कथेमधून आपल्याला काय संदेश मिळतो? दान हे केवळ पैशाचे नसते, सेवा दानही आहे. आजारी व्यक्तीची सेवा ही मोठी पुण्यकर्म आहे. आपल्या सामर्थ्यानुसार समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. निस्वार्थ दान हेच खरे मोठे श्रेष्ठ दान आहे. म्हणून विशाखा या भगवान बुद्धांच्या महान उपासिका म्हणून ओळखल्या जातात आणि त्यांनी सांगितलेले 8 वर हे स्वतःच्या सुखासाठी नसून तर संपूर्ण संघाच्या आणि समाजाच्या कल्याणासाठी होते. हीच त्यांच्या महान व्यक्तिमत्वाची खरी ओळख आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अलका गणेश 1, 2, 3 या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच आणखी वेगवेगळ्या प्रेरणादायी बुद्धांच्या कथा घेऊन आपण पुन्हा भेटू. आणि कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद.